वस्तुस्थिती तशीच आहे ना. शिवसेना शिंदे गटाच्या एकही पदाधिकाऱ्याला ते बरोबर घेत नाही. एकच पदाधिकारी नियुक्त केलाय, पण अख्खी बॉडी भाजपची आहे. त्यांच्या पत्नी उपाध्यक्ष आहे. शेवटी त्यांचा महिला भगिनीचा त्यांचा तो अधिकार आहे. त्यांनी कुठून कोणत्या पक्षाचं करावं हा त्यांचा अधिकार आहे. परंतु दोन पक्षाची भूमिका घेऊन चालणं मला वाटतं कितपत योग्य आहे मला वाटत नाही. अध्यक्ष, दिल्लीमध्ये ऑपरेशन तुतारीची खूप जोरदार चर्चा होती, मात्र त्याला कुठेतरी ब्रेक लागलाय. ऑपरेशन तुतारीची खूप चर्चा होती, त्याला ब्रेक लागलाय अशी माहिती मिळते. कारण एकनाथ शिंदे कुठेतरी वरचढ होत आहेत भाजपला आणि त्यामुळे या तुतारीला ब्रेक लावला ऑपरेशन तुतारी. मला वाटतं की ह्या बातम्या सातत्याने देण्याचा प्रयत्न येत होतो की महायुतीमध्ये काय आलबेल नाही आहे. आपापसामध्ये जी चढाओढ आहे, आपली खुर्ची स्थिर करण्यासाठी किंवा आपल्याला तिथे भक्कमपणे दाखवण्यासाठी प्रत्येकजण ऑपरेशन करताय. पण तुतारी ऑपरेशन होणार नाही, मी खात्री देतो. पवारसाहेब आणि सुप्रियाताईंच्या माध्यमातून आमचे 8ही खासदार या असलेल्या देशाच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये फार अभ्यासपूर्ण आक्रमकतेने सरकारच्या विरोधात त्या ठिकाणी आवाज उठवत आहे. मग इराकचं युद्ध असेल, अमेरिकेच्या या युद्धामुळे जी काय परिस्थिती निर्माण झाली असेल किंवा महाराष्ट्राच्या सध्याच्या परिस्थितीवर ते पूर्णपणाने सरकारच्या विरोधात भूमिका मांडत आहेत. त्यामुळे ऑपरेशन तुतारी वगैरे काही नाही. मला वाटतं की आता आमचे खासदार जे आहे ते महाराष्ट्र आणि देशाच्या हितासाठी पवारसाहेबांच्या आणि सुप्रियाताईंच्या विचारातून व्यवस्थितपणे काम करतात. त्यामुळे हे फक्त अफवा आहे. खरं तर वातावरणीय बदलामुळे मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी जी आहे ती राज्यातल्या ग्रामीण भागामध्ये होताना पाहायला मिळते. काल देखील पुण्यामध्ये गारांसह पाऊस पडलेला पाहायला मिळतोय. शेती पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे. सरकारकडनं अद्याप देखील जो काही नुकसान झालेलं आहे त्याची पाहणी करण्याकरता कोणतेही सरकारी अधिकारी ग्राउंड झिरोवरती उपस्थित झालेले नाही. गेल्या अधिवेशनामध्ये आम्ही हा विषय मांडला होता. मागचीच मदत मिळालेली नाही आहे. अतिवृष्टीमुळे आणि अवकाळीमुळे जी काय नुकसान झाले ती दिली नाही, हे राज्य सरकारने सुद्धा कबूल केलं. एवढंच नव्हे तर केंद्रातून अद्यापही राज्याला आर्थिक नुकसानीचा त्या ठिकाणी मदत मिळालेली नाही. वस्तुस्थिती आहे, इतर राज्यांना भेटली, आपल्या राज्याला दिलं नाही. हे उत्तराद्वारे आम्हाला सभागृहामध्ये कळलेलं आहे. मग माझं असं म्हणणं आहे की आता जी अवकाळी किंवा अशा प्रकारचा पाऊस पडतोय त्याच्यामुळे जे नुकसान होत आहे त्याच्यामध्ये सरकार खरंच शेतकऱ्यांच्या बद्दल अजिबात गांभीर्य घेत नाहीये. शेतकऱ्यांच्या पेक्षा आता निवडणुकीला कसं निवडून यायचं त्यांना तंत्र माहीत पडल्यामुळे सामान्य लोकांचा प्रश्नाला त्यांना वेळ द्यायला गरज नाही. आज मुख्यमंत्री आसामच्या प्रचार दौऱ्याला गेलेले आहेत, पण एकही मंत्री अद्यापही अवकाळी पाऊस झालेल्या ठिकाणी गेला नाही. हे महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचं दुर्दैव आहे. पुन्हा एकदा सुनील शेळके यांनी काल विलिनीकरणाचा मुद्दा उपस्थित केला. सुनेत्रा पवार यांच्यावरती सगळं काही अवलंबून आहे असं ते वारंवार म्हणतात. तर त्यांच्याशी काही बोलणी करणार किंवा अशी काही चर्चा आहे का? मी कालही सांगितलं, तुमचा हात कुठलीच चर्चा नाहीये. ही चर्चा आता आम्ही कामाला लागलेलो आहोत. बरेच प्रश्न आहेत महाराष्ट्रात, देशात. त्या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या प्रश्नावर आता आम्ही संघटन म्हणून आता आक्रमकतेने उतरण्याचा प्रयत्न करणार आहोत. सध्या तरी ही चर्चा अशी कुठेच नसल्यामुळे त्याच्यावर काय आज भाष्य करणं योग्य नाही. शरद पवारांच्या नेतृत्वात जर ते येऊ पाहत असतील तर ते त्यांना तुम्ही ऍक्सेप्ट कराल? अशी चर्चाच नाही ना. असं चर्चाच नसेल तर मी सांगायचं तर मी आता अध्यक्ष म्हणून तुम्हाला सांगतो, अशी कुठलीच चर्चा झालेली नाहीये. कालही मी सांगितलं, आजही सांगतो, आम्ही आता फक्त पक्ष वाढवणे, पक्ष मजबूत करणे आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये पर्याय उभं करणं एवढंच आमचं काम सध्या. ऑपरेशन तुतारीच्या अनुषंगाने दिल्ली विमानतळावर एकनाथ शिंदेंना निलेश लंके, मोहिते पाटील, बाळामाशी अनेक मंडळी भेटली होती अशी माहिती समोर येते. तुम्ही राज्याचे अध्यक्ष आहात, तुमचं त्यांच्याशी काय बोलणं झालं का? त्यांचं काय आश्वासनं दिली जात आहेत का एकनाथ शिंदेकडून? अजिबात अशा पद्धती कुठली चर्चा माझ्या कानावर नाही. मी स्वतः संबंधित आमच्या सगळ्या लोकांशी चर्चेमध्ये आहे, पण कुठल्याही प्रकारची अशी चर्चा कुठेही नाही, हे मी ठामपणाने सांगतो. सर, जवळपास 71 लाख लाभार्थी महिला जे आहेत त्या लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आल्याचं कळतंय. कसं पाहताय? मी मागेही सांगितलं होतं, निवडणुकीच्या अगोदर त्यांनी त्याप्रमाणे निर्णय घेतला आणि सरसकट वाटून निवडणुकीच्या माध्यमातून ते फायदे घेतलेले होते असं दाखवून आता त्या लाभार्थी महिलांचं त्या ठिकाणी नाव जर कमी करत असेल तर दुर्दैव आहे. माझ्या माहितीप्रमाणे 71 लाख अजून त्यांचा सर्वे चालू आहे. अजून नावं जेवढे कमी करता येतील तेवढी कमी करून हा आर्थिक बोजा जो पडलेला आहे निवडणुकीच्या आश्वासनाचा, तो आता कमी करण्याचा प्रयत्न हा
त्या ठिकाणी केला जातोय, हा माझा सरळ आरोप आहे. बोंधूबाबा खरातच्या प्रकरणामध्ये दीपक केसरकर यांनी एक दावा केलेला होता की जवळपास माझ्यावरतीच का आरोप लावले जातात आहेत, तर माझ्या सकट जवळपास 39 आमदारांनी या बोंधूबाबाच्या खरं तर भेटीगाठी घेतलेल्या आहेत, त्यामुळे मलाच कुठेतरी या सगळ्या प्रकरणात अडकवलं जातं असं त्यांनी वक्तव्य केल्यानंतर अनेक आमदारांची नाराजी जी आहे ती त्यांच्यावरती पाहायला मिळते शिवसेनेची. दीपक केसरकरांनी ती नावं जाहीर करावी, आणि एवढंच नव्हे, अनेक आमदारांच्या बाबतीमध्ये त्यांनी वक्तृत्व जरी केलं तर त्यांना अडकवतं कोण हे तरी त्यांनी जाहीर करावं ना. त्यांना अडकवतो कोण? आता मला तर कळलं की खरातांच्या भावाला हे पोषण आहाराच्या बाबतीमधलं कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलेलं आहे. ते कोणी दिलं? त्यावेळेला शिक्षण मंत्री कोण होते? ते दीपक केसरकर होते का कोण होते? ते त्यांनी खुलासा करणं गरजेचं आहे ना. मग तुम्ही म्हणता की फक्त कार्यक्रमाच्या निमित्ताने गेलो, मग हे लाभार्थी कसे झाले? याचा अर्थ तुमच्या असलेल्या पदाचा आणि तुमच्या असलेल्या अधिकाराचा वापर करून त्यांनी त्याच्या भावाला लाभ करून दिला ना. मग हे कोणी केलेलं आहे? दीपक केसरकरांनी ते स्पष्ट करणं गरजेचं आहे. काल महिला आयोगाच्या खर्चाच्या संदर्भात ज्या कालावधीमध्ये रुपाली चाकणकर होत्या त्या कालावधीमध्ये जो काही निधी तरतूद करण्यात आलेली होती त्या खर्चाचं आता ऑडिट केलं जाणार आहे. एवढंच नाही तर महिला बालकल्याण विभागाचं सुद्धा ऑडिट केलं जाणार आहे अशी माहिती मिळते आहे सूत्रांकडनं. आपली यावर काय प्रतिक्रिया? ज्या पद्धतीनं तरतूद वाढली रुपाली चाकणकर यांच्या कालावधीमध्ये, ती वाढलेली तरतूद पाहता आणि न झालेली कामं पाहता त्याचं आता ऑडिट केलं जाणार आहे. नाही, जर तरतूद ज्या कामासाठी केली त्याचा उल्लेख असाने त्या कामासाठी तरतूद केली नसेल तर मग तरतूद का करावं लागली हा एक प्रश्न येईल. आणि जर तरतूद करून त्याचा खर्च विनियोग जर व्यवस्थित झाला नसेल, तो चुकीच्या पद्धतीने झाला असेल तर त्याचा ऑडिट होणं गरजेचं आहे. हे करत असताना आजही मला सांगावंसं वाटतं की महिला बाल कल्याण खात्याच्या वतीने हा जो प्रकार झालेला त्याच्यावर कुठल्या प्रकारचं स्टेटमेंट आलेलं नाही. मला वाटतं की आजच्या घडीला बोंधूबाबा खराच्या बाबतीमध्ये जे काय होत आहे त्याच्याशी कुणाकोणाची लिंकअप येते, कोणाकोणाची त्याच्याशी सांगड घातली जाते. सरकारी पैशाचा उपयोग जर मला सांगावंसं वाटतं की त्या असलेल्या पर्यटनाच्या माध्यमातून 2.5 कोटी रुपये जर त्या मंदिराला देण्याच्या बाबतीमध्ये शासन आणि सरकार एवढं उदार झालं असेल तर मला वाटतं की ते दुर्दैवाचं आहे. आणि मला तेच सांगावंसं वाटतं की अनेक लोकांनी त्या असलेल्या खरातांच्याकडून आशीर्वाद घेतला, पण त्याचा लाभार्थी त्यांना परतफेड करण्याचा प्रयत्न केला का ते सुद्धा आता एक एक प्रकरण बाहेर आल्यानंतर पाहायला मिळतंय. राज्यामध्ये वेगवेगळे प्रकरण निघतात. बोंधूबाबाचं आहे, ऋषिकेश जो पुण्याचा वैद्य आहे त्याचं प्रकरण आहे, किंवा नवी मुंबईचं आदर्श म्हात्रे प्रकरण असेल. या सगळ्या प्रकरणांमध्ये महिला बाल कल्याण खातं जे आहेत ज्यांच्यावर जबाबदारी आहेत त्या कुठंच काही बोलत नाहीये, त्या गायब आहेत. त्यांना राजीनामा द्यावा अशा पद्धतीची मागणी आता जोर धरू लागलेली आहे. या सगळ्या विषयात आपलं काय म्हणणं आहे? खरं म्हणलं तर अंधश्रद्धा बिल आम्ही मंजूर करून घेतलेलं आहे सरकारच्या मागच्या अधिवेशनामध्ये, आणि त्या अधिवेशनाच्या माध्यमातून मला वाटतं हे बिल मंजूर झाल्यानंतर त्याच्यावर कारवाई किंवा त्याच्या प्रकारच्या तक्रार आल्यानंतर करणं गरजेचं आहे. आता या संदर्भामध्ये त्यांनी का स्टेटमेंट दिलं नाही ते त्यांना विचारा. माझ्या माहितीप्रमाणे जिथे जिथे अशा प्रकारचा प्रकरण आणि महिला अत्याचार होत असेल त्या त्या ठिकाणी कारवाई करण्याच्या बाबतीमधली भूमिका ही कडक पद्धतीने घेतली तर कुठेतरी आळा होईल. आणि हे एवढंच प्रकरण इथपर्यंत राहिलेलं नाही, ते अगदी भारतापर्यंत पोहोचलेलं आहे, देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचलेलं आहे की महाराष्ट्राची बदनामी आहे. त्यामुळे जी कारवाई करायची आहे ती कडकपणाने करणं गरजेचं आहे, आणि त्याप्रमाणे जे जे जबाबदारी संबंधित असतील त्यांनी त्या प्रकारे आपली भूमिका स्पष्ट करणं गरजेचं आहे. तो घेतला ना प्रश्न शाहू फुले आंबेडकर? हो घेतला. मला एक सांगा, साहेबांचा दौरा फिक्स आहे की साहेबांचा दौरा फिक्स आहे की नाही. सर, आज से आपकी पार्टी की मीटिंग शुरू होने वाली है. इस मीटिंग में क्या क्या निर्णय होंगे और ये पार्टी मीटिंग का वजह क्या है? नहीं, अभी हम लोग कल से मीटिंग शुरू कर दी है. उसमें कल जो लोग हमारे स्थानिक स्वराज्य इलेक्शन में चुन के आए उनके बारे में हम लोग ने उनको सम्मानित किया है. 4 दिन लगातार महाराष्ट्र के डिस्ट्रिक्ट वाइज हम लोग मीटिंग ले रहे हैं. पार्टी की पुनर्रचना, संगठन मजबूत करना और फिर उस संगठन को मजबूत करके पूरे राज्य में पार्टी का विस्तार करके एक्टिव अपोजिशन पार्टी करके जो हमारी पार्टी खड़ी करने की हम लोग कोशिश कर रहे हैं. सर, शरद पवार अगले कुछ महीनों में पूरे महाराष्ट्र राज्य का दौरा करने वाले हैं.
उनका दौरा किस तरह से रहेगा और इस प्लानिंग कुछ पार्टी की तरफ से हुई है क्या उनके दौरे? नहीं नहीं, हमने तो अभी पार्टी की संगठन को मजबूत करके, जो पार्टी को मजबूत करके खड़ा करने के बाद फिर हम लोग एक्टिव होने के लिए शुरुआत करेंगे। उसके बाद हम लोग अलग अलग इशू में आंदोलन करेंगे। महाराष्ट्र की सरकार के जो खिलाफ आवाज उठाने की काम है वो हम लोग पार्टी मजबूत करने के बाद करेंगे। और दूसरी बात है, उसके बाद पवार साहब जब भी उनका वक्त देंगे तभी महाराष्ट्र में हम लोग उसकी भी मीटिंग और दौरा चालू करेंगे।